अखेर महायुतीचं ठरलं। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या उमेदवारीवरून गेले महिनाभर सुरू असलेला तिढा अखेर सुटला। यंदाच्या लोकसभेला कोकणातील हाय व्होल्टेज लढत असेल ती महायुतीचे नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांच्यात। पण या लढतीआधी सर्वात मोठी चर्चा झाली ती महायुतीच्या उमेदवार निवडीची। राणेंच्या निवडीनंतर महायुतीतला हा तिढा सामंजस्याने सुटला का? राणेंना उमेदवारी घोषित करताना इतका उशीर का झाला? राणेंना उमेदवारी दिल्यानं कोकणात भाजपचं कमळ फुलणार का? या सगळ्याचा आढावा घेऊयात या व्हिडिओतून। नारायण राणे गेल्या अनेक दशकांपासून कोकणातल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेलं नाव। खास करून तळ कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मधली कोणतीही निवडणूक असली तरी राणे विरुद्ध अन्य अशीच लढत पाहायला मिळते। राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री, राज्याचे महसूल मंत्री, सिंधुदुर्गचे पालकमंत्री अशी अनेक मोठी पदं राणेंनी भूषवली आहेत। आज हेच राणे एका नव्या आव्हानाला सामोरे जात आहेत। आगामी खासदारकीच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विनायक राऊतांशी राणे आता थेट भिडणार आहेत। पण भाजपनं अगदी शेवटच्या क्षणी राणेंना उमेदवारी का घोषित केली असा प्रश्न अनेकांना पडलाय। यामागे गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना कारणीभूत आहेत। कोकणातल्या रायगड आणि ठाण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आपले उमेदवार दिले, त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी भाजप आग्रही होती। दुसरीकडे शिवसेनेच्या उदय सामंतांनीही आपले बंधू किरण सामंतांसाठी चांगलीच सेटिंग लावली होती। या जागेवरून किरण सामंत लढणार अशी वातावरण निर्मिती झाली। सुरुवातीला राणेंनी लोकसभा लढवण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलं, त्यामुळे भाजपची थोडी गोची झाली। त्यामुळे किरण सामंत यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी ऑफर भाजपनं त्यांना दिल्याची चर्चा रंगली, पण सामंतांनी त्याला नकार दिला आणि या सगळ्या घडामोडींदरम्यान पुलाखालून बरंच पाणी केलं। अखेर राणे निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले। या दरम्यान किरण सामंतांनीही माघार घेतली आणि त्यानंतर महायुतीकडून राणेंच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा झाली। आता महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं उदय सामंतांनी स्पष्ट केलंय। राणेंचा आम्ही प्रचार करणार असल्याचंही सामंत म्हणाले। त्यामुळे सध्या तरी रत्नागिरी सिंधुदुर्गचा हा तिढा सामंजस्यानं सुटल्याचं दिसतंय। पण राणेंसाठी पुढची आव्हानं ही तितकी सोपी नाहीत। 2014 आणि 2019 अशा दोन सलग टर्ममध्ये राणेंचे थोरले सुपुत्र निलेश राणेंचा विनायक राऊतांनी पराभव केला होता। खासदारकीची हॅट्रिक साधण्यासाठी राऊतांनी यंदाही आधीच प्रचाराला सुरुवात केली आहे, पण यावेळी त्यांच्या समोर थेट आव्हान आहे ते नारायण राणेंचं। 2019 पासून राज्यातल्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या। कोकणात घट्ट पाळामुळे रवलेल्या शिवसेनेची दोन शकलं झाली आहेत, पण जुना आणि कडवट शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे। गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये विनायक राऊत 1.5 लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून आले। असं असलं तरी भाजपचे राणे आता म्हणतायत की ते 2.5 लाख मतांनी निवडून येतील। येत्या 7 मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मतदान पार पडणार आहे। राणे आणि राऊतांमधली ही लढत चुरशीची ठरणार हे नक्की आहे, पण शेवटी 4 जूनला कोकणातून यापैकी खासदार कोण होणार, राणे की राऊत? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।